नमस्कार, मी शुभम. कडक खबर मध्ये आपलं स्वागत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या. 17 नोव्हेंबर हा नॉमिनेशन फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस असला तरी 3 दिवस कुठल्याही उमेदवाराने फॉर्म भरला दाखल केला नाही. आज चौथ्या दिवशी पहिला ज्यांनी नॉमिनेशन फॉर्म भरलेला आहे ते उमेदवार माझ्या सोबत आहेत. मला तुमचं नाव सांगा आणि कुठल्या प्रभागातून, कुठल्या पक्षातून? मी माधव धोंडीराम केंद्रे, प्रभाग क्रमांक 1 अ मधून, ब मधून. आणि आपला पक्ष कुठला आहे? अपक्ष आहे. तर मला सांगा, आता हे तुमचे बंधू आहेत, तुम्ही पहिला नॉमिनेशन फॉर्म भरलेला आहे. 7 ते 8 वर्षानंतर आता इलेक्शन होते. ह्याच्यात किती बदल झालाय? म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला कुठल्या अडचणी आल्या का? काय सांगाल या सगळ्याबद्दल? नक्कीच. मी परशुराम धोंडीराम केंद्रे, प्रभाग क्रमांक 1 मधून माझा छोटा भाऊ माधव धोंडीराम केंद्रे यांनी उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे. 7 वर्षाच्या नंतर जे निवडणूक आताची जी आलेली आहे ती पहिल्याची जी निवडणूक झाली ती ऑफलाईन होती आणि आताची जी निवडणूक आहे ती ऑनलाईन आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यामध्ये जवळपास खूप अडचणी येत आहेत. तिथून ऑनलाईन फॉर्म झाल्याच्या नंतर नगरपालिकेत येऊन शहानिशा करून सबमिट करावं लागत आहे ऑफलाईन फॉर्म. त्या जनतेला तुम्ही काय सांगाल? मी नक्कीच कंधारच्या जनतेला एवढं सांगू शकतो की प्रभाग क्रमांक 1 मी मागच्या 10 ते 12 वर्षापासून काम करतोय प्रभागामध्ये. कंधार शहरातही केलेलं आहे मी काम, अनेक कामं केलेली आहेत. तर मी जनतेला एकच सांगू शकतो की आताच राजकारण काय चाललंय मला माहिती नाही, पण मी जनतेच्या सेवेसाठी माझ्या भावाचा अर्ज मी दाखल केलेला आहे. लक्ष्मणनं तर फॉर्म भरलेला आहे, पण राम आणि लक्ष्मण मिळून प्रभाग क्रमांक 1 मधील जनतेची आम्ही सदैव 24 आवर्स 24 तास जनतेच्या सेवेमध्ये राहून जनतेचे अनेक प्रश्न असतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि जनतेला, मायबाप जनतेनं खरंच आमच्या पाठीमागे राहून आम्हाला आशीर्वाद देऊन माझ्या भावाला नगरपालिकेमध्ये पाठवावं ही मी जनतेकडून अपेक्षा करतो.